हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेच्या वाटपपत्राची नोंदणी आता अनिवार्य नाही. राज्य शासनाचे स्पष्टीकरण. मुंबई हिंदू एकत्र कुटुंबाच्या HUF मालकीच्या मालमत्तेचे वाटप झाल्यानंतर सहधारकांना मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण ट्रान्सफर या व्याख्येत येत नाही. त्यामुळे अशा वाटपपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिले आहे. काय आहे नेमका निर्णय? मुंबई उच्च न्यायालयाने श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर या प्रकरणात 30 जून 2003 रोजी दिलेल्या आदेशानुसार शासनाने हे स्पष्टीकरण जारी केले आहे. या निर्णयानुसार हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचे वाटप झाल्यास त्याची नोंदणी करणे बंधनकारक नाही. मात्र अशा वाटपपत्रावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूची -1 मधील अनुच्छेद 46 नुसार मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी भरणे अनिवार्य आहे. हे परिपत्रक विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार जारी करण्यात आले असून ते अधिकृत संकेतस्थळावर maharashtra.gov.in ची लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे. याद्वारे राज्य सरकारने जुन्या परिपत्रकांमधील संदिग्धता दूर केली असून यामुळे मालमत्ता वाटपाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेत सुलभता येणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.